नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो. इन्शुरन्स सेक्टर ओके. इन्शुरन्सपासून कोणीच चुकलेलं नाही. ओके, माणूस चुकलेला नाही, व्हेकल चुकलेलं नाही आहे. ट्रान्सपोर्ट कुठलंही व्हेकल तुम्ही घेतलं इन्क्लुडिंग शिपिंग आणि एअरलाईन्स सगळ्यांना इन्शुरन्स कंपल्सरीज आहे. आता आजच जो निर्णय आला की टू व्हीलरला 4 वर्षाचा आणि टू व्हीलरला 6 वर्षाचं आणि 4 व्हीलरला 4 वर्षाचं थर्ड पार्टी इन्शुरन्स कंपल्सरी केलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. त्याच्यामुळे त्या कंपन्या सगळ्या आज वरती गेलेल्या आहेत. ओके, इन्क्लुडिंग ICICI, लॉम्बार्ड एक्सेट्रा न्यू इंडिया इन्शुरन्स वगैरे. पण याची जर हिस्ट्री आपण बघितली इन्शुरन्स सेक्टरची गेल्या 12 वर्षाची, तर 2014ला याचं प्रॉफिटेबिलिटी टोटल सेक्टर वाईज 6,800 करोड रुपीज. ओके, त्यानंतर 3 वर्षांनी ते 10,000 कोटी होते. त्यामुळे विशेष काय जोमाने वाढले नाही. त्यानंतर 2022पर्यंत ही खाली झाली, 7,400 कोटी आली 2022ला. कारण यांनी काही प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्शुरन्स क्लेम सेटल केलेले असणार आहेत, जुने वगैरे. इन्शुरन्स क्लेम सेटल झाले मोठे की ऑब्व्हियसली त्यांच्या प्रॉफिटेबिलिटीमध्ये ग्रोथ थांबते. आणि इन्शुरन्स कंपन्यासुद्धा मेनली इन्शुरन्स बिझनेसमध्ये लॉसमध्येच आहेत, हे तुम्हाला मी सांगतो आहे. ओके, तुम्ही परत बिंबावं म्हणून मी सांगतो आहे. कुठली गोष्ट तुम्ही 10 वेळा 11 वेळा ऐकली तर तुमच्या मनावरती ठसते आणि ती लक्षात राहते. म्हणून इन्शुरन्स कंपन्यासुद्धा इन्व्हेस्टमेंट बेसिसवर पैसे कमवत आहेत आणि प्रॉफिट डिस्ट्रीब्यूट करतात, प्रॉफिट दाखवू शकतात. ओके, तुम्ही इन्व्हेस्टमेंट जर माणसाने केली नाही तर तुम्हीसुद्धा तुमचे प्रॉफिट दाखवू शकणार नाही. तुम्ही सॅलरीमधनं लॉसच करता की जेवढी सॅलरी तुम्ही X+1 खर्च करता, राईट, कारण महागाई वाढले म्हणून. पण इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही केली असेल लहानपणापासून, म्हणजे 25व्या वर्षापासून किंवा ॲटलिस्ट 30व्या वर्षापासून, तर इन्व्हेस्टमेंटमधून जे तुम्हाला इन्कम येतं ते तुम्हाला दर 3-4 वर्षांनी जबरी पैसे येतात. त्याच्यामुळे तुम्ही इन्शुरन्स कंपन्यांमध्ये तरी गुंतवा. ओके, आता इन्शुरन्स कंपन्यांचे प्रॉफिटेबिलिटी किती झाले 2026ला, तर 20,571 कोटी झालेले आहेत. ओके, त्याच्या आदल्या वर्षी होते 17,888 कोटी. तर एकदम ही प्रॉफिटेबिलिटी का जमा झाली? ओके, 17,800 ते 20,500 म्हणजे साधारण 1,700 कोटी. तर व्यापार वाढला. ओके, पसारा वाढला इन्शुरन्स कंपन्यांचा, त्यामुळे ग्रोथ झाली. ओके, ग्रोथ झाल्यामुळे ऑब्व्हियसली त्यांचे प्रॉफिटेबिलिटी वाढली. ओके, आता आज इन्शुरन्स घेतला लगेच काही क्लेम येत नाही ना. क्लेम येतो मे बी 1 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर. ओके, त्याच्यामुळे त्यांची सेल्सची ग्रोथ प्रचंड झालेली आहे. ओके, यावर्षी त्याच्यामुळे प्रॉफिटेबिलिटी ते दाखवू शकलेले आहेत. ओके, गेल्या वर्षभरात. आणि इन्शुरन्सची ग्रोथ जसं व्यापार वाढेल, जसं मार्केट वाढेल, जसं इंडियाची GDP वाढेल, तसं इन्शुरन्स सेक्टरची पण डिमांड वाढणारच आहे. गोईंग फॉरवर्ड इन्शुरन्स विल बी कंपल्सरी ऑन मेनी अदर थिंग्स. ओके, तर ऑब्व्हियसली तुम्हाला याच्यामधून फायदाच आहे. आणि इन्शुरन्स कंपन्यांना इन्व्हेस्टमेंटमध्ये जर फायदा मिळतो आहे, बँकांना पण इन्व्हेस्टमेंटमधूनच फायदा मिळतो, तर तुम्हाला का नाही मिळावा? तर तुम्ही कुठल्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे की इन्व्हेस्टमेंट सेक्टर, की टिपिकली सांगेल किर्लोस्कर इन्व्हेस्टमेंट, टाटा इन्व्हेस्टमेंट वगैरे, किंवा ॲटलिस्ट इन्शुरन्स कंपन्यांचा तर ETF नाही आहे आता, पण इन्शुरन्स कंपन्यांच्या खाली आहेत. मे बी ICICI लाईफ इन्शुरन्स ही अजूनही खाली आहे. तर तिथे तुम्ही हरकत नाही गुंतवायला. किंवा न्यू इंडिया इन्शुरन्स परत 170-140ला आला तर घेऊ शकता तुम्ही आणि प्रॉफिट कमवू शकता. ओके, थँक्यू सो